सुंदर या ठिकाणी सन्मान्य महेशजी मालक बुवानी गजराची सांगता केले, अतिशय मार्मिक आणि त्यामध्ये थोडं मनोरंजन सर्वच काही त्या गजरामध्ये त्यांनी संपन्न केलं. फक्त थोडासा वेळ जास्त झाला बुवा, लिंक नाही लागली. आता लिंक आहे ना युट्यूबची घ्या. मी तर तो लिंक नाही लागली म्हणून सकाळपर्यंत काढत काढू असो पण एकदा जोरदार काय भजन रसिकांसाठी स्वतःच वाजवा, कारण लाईट नव्हती त्यावेळेपासून थांबले होते. आणि दोन्ही बुवानी विशेषतः मालक बुवानी सुरुवातीला स्टार्टिंगला भजन आणि रुपावली विदाऊट माईक केली, एकदा जोरदार काय बुवानी घेऊन राहिले. त्यानंतर संजय पवार बुवानी सुद्धा भजन आणि रुपावली विदाऊट माईक केली, माझ्यासाठी सुद्धा काय होतं. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन या मंडळाने. त्यानंतर जनरेटर आणून या ठिकाणी कार्यक्रम चालू ठेवला. लागला आभार मानतोय या मंडळाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, महिला वर्ग, बालगोपाळ या सर्वांचे आभार मानतोय. त्यामध्ये सन्माननीय अजयजी भोरबुवा, सन्माननीय शिवाजी कारणे आणि सन्माननीय नागती बुवा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही आभार मानतोय. या भजन रसिकांमध्ये अनेक भजनी बुवा पकवान वादक उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतोय. नाट्य रसिकांचे, नाट्य कलावंतांचे आभार मानतोय. आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. बुवा काही बोलले त्याचं 7-12 काढलेलं आहे आणि त्या 7-12 8 जोडून दिल्यानंतरच पवार गजराची सांगता करणार आहे. बुवाने तशी देतो जाता जाता धमकी दिल्याने तुम्ही म्हणता गजरात बोला, माझ्याकडे म्हणता अभंग आहे बोलूच आहे. तर तसा काय भाऊगा पवार भाऊ बोलणार नाही, पवार भाऊ काय कळवलेलं नाही. या 3 मातांचा आदर केल्यानंतर आपल्याला 100% त्याचं पुण्य लाभणार आहे. बाकी बुवानी काय सांगितलं नाही, चाय देऊन येऊन दे, त्यांचे मुद्दे मी नंतर सांगते. पण खरोखर या मंडळासाठी किती बोलावं तेवढं थोडं आहे, कारण ना नावासाठी ना पैशासाठी, नावासाठी ना पैशासाठी स्वस्तिक क्रीडा मंडळ घडतंय. परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी थोडी माझी लेवल वाढवा, थोडं हे काय होतं. हॅलो, ऑरेंजची जरा लेवल वाढवा दादा. हॅलो, ऑरेंज नाही मामा.
या ठिकाणी बक्षीस आलंय माझ्यासाठी सन्माननीय वैभव नांजीबुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय बाणे साहेबांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. सीएसजी कारणे बुवांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजयजी बोडबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच जयराम अपराध यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बक्षिसाचा स्वीकार करतोय. सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे ही परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. ऑरेंजची थोडी लेवल वाढवा. ऑरेंज हॅलो ठीक आहे ठीक आहे. बुवानी सांगितलं नाही की मी काय बोललोय की 2100 रुपये दिले नाही तरी चालतील, 1500 रुपये दिले नाही तरी चालतील, पण महिलांची सुरक्षा झाली पाहिजे. माझ्या आया बहिणी रात्रीच्या 2 वाजता आल्या तरी सुखरूप आल्या पाहिजे. मी रुपावलीला बोललो तर बुवा काय बोलतात की म्हणता आमच्या मालांमध्ये म्हणता असं घडत नाही. ही कशी झाली आप सौरात्रीपणा, म्हणजे ह्यांच्या मालांमध्ये घडत नाही म्हणून सांगायचं नाही. मी जनरल ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललोय की कारण 2 वर्षापूर्वी विरारला माझ्या बहिणीचे 35 तुकडे करण्यात आले होते. ती पण आपलीच बहीण होती. म्हणजे हेच आपलं चुकतं, जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत चांगला आहे. दुसऱ्याच्या घरात होत आहे ना होऊ दे, होय की नाही. म्हणजे अमेरिकेला बघा लाईट गेले की लाईट बोर्डला फोन करतात. जपानला लाईट गेली की लाईट बोर्डला फोन करतात. पण आपल्याकडं लाईट गेली की शेजाऱ्याची आहे काय बघणार, शेजाऱ्याची गेली आहे म्हणून जाऊ दे नाही का. अमेरिकेला झोपताना गुड नाईट म्हणतात, जपानला स्वीट ड्रीम म्हणतात. आमच्या बायका काय म्हणतात, हो गॅस घालणं बंद आहे काय बघा नाही का. अमेरिकेला एखादा जोडपा एखाद्या शोरूम मध्ये गेला आणि त्या नवऱ्याला जर पॅन्ट घ्यायची असेल तो पॅन्ट बदलायला चेंजिंग रूम मध्ये गेला आणि बायको बाहेर असत पॅन्ट बदलून येईल होतो तर बायको काय म्हणते वाव व्हेरी नाईस. जपानला त्या जोडपा गेला आणि पॅन्ट बदलून नवरा येलो बायको काय म्हणता वाव व्हेरी ब्युटिफुल. आणि समजा आमच्या मुंबईमध्ये एखादा जोडपा गेला एखाद्या शोरूम मध्ये आणि नवरो पॅन्ट बदलून चेंजिंग रूम मध्ये बाहेर येलो तर बायको काय म्हणणार वो आधी खाली बसून बघा तुमचा जमता काय बसू. जो फरक आहे ना म्हणून हे म्हणतात मालाडला वाईट नाही, पण मालाडला नको होते. पण हे आपले सगळे महाराष्ट्र आहे का मुंबई आहे कोकण आहे तिथे कुठेतरी घडते ना त्याच्यासाठी बद्दल मी बोलते. मी पोलिसांचा कमीपणा करत नाही, पण ओव्हरऑल कुठेतरी घडतंय ते माझ्या आया बहिणींसाठी 1500 रुपये 2100 रुपयापेक्षा महत्वाचं आहे. त्यांची इज्जत आणि इज्जत जपली गेली पाहिजे ह्या मताचा बुवा मी आहे. इज्जत जपली पाहिजे कारण आज नवरात्रीचे दिवस आहे आणि नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस त्या आईची सेवा करतोय. पण तशी सेवा आपल्या घरातल्या आईची करा. 9 दिवस त्या देवीची सेवा करतोय तशीच सेवा आपल्या बायकोची करा. 9 दिवस त्या मातेची सेवा करतोय तशीच सेवा आपल्या मुलीची करा. 100% आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि सांगितलं नाही बायको म्हणजे काय, बा म्हणजे आपल्या बाजूने उभी राहणारी, या म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी, आणि को म्हणजे नाही कोणासाठी नाही तर आपल्या नवऱ्यासाठी झटणारी ती बायको आहे बघा नाही का. हिचा आदर सन्मान केलाच पाहिजे. मी काय म्हटलं की बायको आजी काकी मामी आत्या सुनबाई आणि सगळ्या शेवटी मधले प्रियशी. तो नुसतं सारखं प्रियशीच करीत होतो खै गेलो गो नाही का. सगळ्या शेवटी प्रियशी अशा 9 जणी आहेत त्या नाही का. बुवा या मांडावर या. मंडळी बरोबर अजून 5 मिनिटं मंडळी बरोबरच बघा आपल्या बायकोचं आपल्यावर किती प्रेम आहे याचं बघूच असत ना. 100% मार्क करून बघा तुम्ही. जाऊ नका मालाडला. 100% मार्क करून बघा तुम्ही. अरे हात लावून माकडला बक्षीस दिला पाहिजे. आपल्या बायकोचं आपल्यावर किती प्रेम आहे 100% मार्क करून बघा. ज्यावेळी एखादी बायको माहेराला जाते ना पत्नी तेव्हा आपल्या मुलांना शेजारी इकडे ठेवते.
आपल्या मुलांना शेजारणीकडे ठेवते पण कधी नवऱ्या ठेवून जातो शेजारणीकडे एवढं विश्वास खरोखर बायको म्हणजे साधी सुधी नाहीये या ठिकाणी महिला वर्ग आहेत कुवाऱ्या मुले आहेत एकच सांगेन बघा या नवरात्रीच्या दिवसामध्ये मुलींनी शिक्षण किती घेतलं याला महत्व नाहीये मुली कोणत्या हुद्द्यावरती काम करतात याला महत्व नाहीये पुढे जाऊन त्या वकील होतील इंजिनियर होतील याही पेक्षा त्याला महत्व आहे त्या मुली जेव्हा त्यांच्या आई वडील समाजामध्ये वावरतील आणि ते ताट मानेने वावरतील असं त्यांचं वागणं असेल ना 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा म्हणून आईने सुद्धा मुलींना सांगा तू क्लीनअप कर फेशियल कर डिटेल कर पावडर लाव त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील काय सांगायचं मुलींना तू क्लीनअप कर फेशियल कर डिटेल कर पावडर लाव त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील पण तुझ्या चारित्र्यावरती लागलेले डाग आयुष्यभर जाणार नाही तू जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे नवरात्रीमध्ये खास करून महिला वर्गांसाठी मंडळी आणि कोकणची शान कोकणाबद्दल माहिती सांगितली अतिशय सुंदर पण या भांडूप नगरीमध्ये बघा आता 2 दिवसापूर्वी कैलासाचे सकाराम सावंत माऊलींचं अकस्मात निधन झाले त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय या भांडूप नगरीचं रत्न कैलासाची काशीराम परबुवा कैलासाची दीपक चव्हाण बुवा यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय खरोखर भांडूप नगरी म्हटल्यानंतर भजनाची पंढरी म्हणून मला 2 ओळी सुचल्या भांडूप भजनाची पंढरी अनेक बुवांनी केली वारी भांडूप भजनाची पंढरी अनेक बुवांनी केली वारी काशीराम बुवा चव्हाण बुवा गेले स्वर्गदारी काशीराम बुवा चव्हाण बुवा गेले स्वर्गदारी पंचरत्नांना सांगितलं तरुण पिढी सांभाळतात हरिभजनाची ही दोरी खरी हरिभजनाची दोरी खरी हरिभजनाची दोरी खरी म्हणजे रत्न होऊन गेली काशीराम परम माऊलींच्या स्मरणार्थ अरविंद नागती माऊलींकडून हे 151 रुपयाचं पारितोषिक आलंय खरोखर रत्न होऊन गेले आणि ह्या रत्नाने या भाजपच्या भजनाच्या पंढरीला एक वेगळंच प्राण प्राप्त करून दिलं आणि त्यानंतर अनेक भजनी बुवा या ठिकाणी या भाजप भजनाची शान वाढवतात सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाते या ठिकाणी सुरुवातीला ताई माई अक्का एक मी नाव घेतोय देवीच्या रूपाने ताई येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगरू बारा पान खाते तरा तरा घाम येतो जरा जरा फिरून आला व्यापारी त्याने आणली सुपारी दिली वाड्याला अंडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंगावर गादीवर उशीवर बशीत कपात घडीत वाजलाय एक आणि माता माऊलीचं नाव घेतो मी वासुदेव पवारांचा मिले म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं जुना जमाना होता ना त्या काळी अशी नावं घेतली जायची म्हणजे नवीन लग्न झालं की असं मोठं नाव घेतो त्यानंतर समजा 1 वर्ष झाला की मग परात ते आले घरात आणि मी दारात त्याच्यानंतर 4-5 वर्ष झाली की नाव बदलतं पण जुनं जमाना कसं होतो दादा तुमच्या काळात नावं कशी होती राजाराम तुकाराम सकाराम आकाराम गंगाराम नाव घेतल्यानंतर मुखातून रामाचं नाव निघायचं नाव घेतल्यानंतर मुखातून देवाचं नाव निघायचं आजकाल नावं सुद्धा बदलली आणि त्यांची घेणाऱ्यांची वृत्ती सुद्धा बदलली समजा महेश नाव असला तर काय म्हणणार काय मयू चाय पियू नाही का संजय नाव असला तर संजू म्हणणार बरं ही बाय आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर हे सोना हे पिल्लू अरे काय त्या कुत्र्याचा बॉर आहे की काय
म्हणजे जमाना बदलत चाललाय, पण बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा आज या स्वस्तिक क्रीडा मंडळाने या ठिकाणी डबल बारीचा तो सुद्धा कोकणातल्या डबल बारीचा सामना ठेवला. एक जोरदार काय त्यांच्यासाठी मंडळी होऊन खरोखरच यामध्ये करते धरते अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सगळे पदाधिकारी मान्यवर या सगळ्यांचा हातभार लागला आणि हा भला मोठा कार्यक्रम झाला. आणि बुवानी मगाशी बोलता बोलता काय म्हटलं, गावकर म्हणता गावकरांचा गर्व झालो आहे. बोलणार नव्हते पण हा म्हणून जरा बोलताना जरा विचार करून बोलायचा. मी तू बोलत होतो असून दे. त्याच्यानंतर तुम्ही काय बोललात की म्हणता प्रियशी प्रियशी माझ्या अंगात केस नाही तेवढं म्हणता मी कृष्ण अवतारामध्ये. म्हणजे तुम्ही कृष्ण तोंड बघून वा आरशा स्वतः देवाची उपमा तुम्ही देता. अहो या भजन रसिकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय. या भजन रसिकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय. ते आहेत आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्या त्याचा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन लावून दे नाही का. म्हणजे आज तुम्ही ना लिंक नाही लागली नाही, तुम्ही भरकटला. माका वाटतं मंगळाने रस्ते आंघोळ नाही केली म्हणून राहिली. खरं खरं आंघोळ केली. बाकी गोड पुन्हा आहे, बाकी काय तसं मी बोलणार नाही. पण अतिशय सुंदर तुम्ही कोकणाबद्दल सांगितलं. कोकण हे सुंदरच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, वयाच्या 50 वर्षामध्ये 350 पार किल्ले काबीज केले. ते माझ्या राजाने प्रत्येकाला वाटतं एका एका किल्ल्यावरती माझ्या राजाचं मंदिर व्हावं. पण आज लोकांची काय प्रियकर प्रियसी जातात ते आपली नावं लिहून ठेवतात. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. प्रत्येकाला वाटतं माझ्या राजाचं स्मारक व्हावं. पण 8.5 वर्ष झाली अरबी समुद्रामध्ये नरिमन पॉइंटच्या समोर स्मारकाचं उद्घाटन झालं. आजपर्यंत स्मारक झालं नाही. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. एखाद्याने नवीन गाडी घेतली की त्याच्या पाठीमागे लिहितात राजा छत्रपती शिवराय बघतोस काय मुद्रा कर म्हणून लिहितात. पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअरबारच्या समोर उभी असली की आपल्याला वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं रयतेचं रक्षण करा. पण तीच रयता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या वाडीमध्ये आपल्या गावामध्ये झाडाला लटकून मरते. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं आया बहिणींच्या अमृत रक्षण करा. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये 3-3, 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला जातो. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय मंडळी. आणि फक्त छत्रपती शिवराय म्हणून जमणार नाही. एक वेळ छत्रपती शिवराय नाही म्हटलं तरी चालेल, पण छत्रपती शिवरायांचा गुणधर्म आपल्या अंगामध्ये दिसला पाहिजे. म्हणजे एक वेळ राजे नाही म्हटलं तरी चालेल, पण त्यांनी दिलेली शिकवण आपण जपली पाहिजे. आणि सांगितलं परक्याच्या सुनेला सुद्धा आपली मुलगी मानणारे माझा राजा होता. तशी आहे काय. आणि हे म्हणतात मी वाकड्या नजरेत काय बघत नाही. कुणी बघितलं ज्या समोर करता ती जनता बघता आणि ज्या पाठीमागे करतात ना ती माय माऊली बघता. म्हणून समोर केलेले एक वेळ चूक चालेल, पण पाठीमागे चूक करू नका. ते बघणारा देवा तो त्याची CCTV वरती नजर लागलेली असते नाही का. कोण ठोकपणे सांगू शकत नाही. जन्माला येणार प्रत्येक जण चुकतात. कोण सांगू शकत नाही की मी नाही चुकलोय म्हणून. प्रत्येक चुकलं की नाही बस काय करत की नाही का काय बरं ना. नाकाला जीभ कोणी लावायची नाही. बाकी तशी अतिशय सुंदर बुवा तुम्ही सांगितलं. मग काय ते चष्म्याचा शेजारणीचा सांगितलं की माझा अर्धवटच ठेवला नाही चष्मो. म्हणून तो चष्मा माका काय माहितीच नाही, पण ते सांगित होतं ऐकत होते मी. पण पुढचा त्यांना आठवला नाही की काय नाही पवार सांगा. पण तो चष्मो बिस्मो मरून दे. चष्मा हवा कशाला. मी आज 40 वर्ष डायमंड मध्ये काम करतोय, पण अरे बाबा थय पडलेलो डायमंड सुद्धा माका दिसता. चष्मा हो कशा. मी सांगितलं होतं की नाही गजरात दोन्ही बॉलच्या गजरात साऊंड येणार म्हणून बोललात की एक शब्द तरी. ही नसा आहे ही आपणास दुसऱ्याची नसा. दुसऱ्याचा चांगला सांगायचा नाही. एखाद्याने टीव्ही घेतल्यानंतर काय म्हणणार, घेतल्यानंतर काय झाला कर्ज काढून घेतलं. एखाद्याने फ्रीज घेतल्यानंतर काय म्हणणार, घेतल्यानंतर काय झालं हप्त्यावर घेतला. आणि एखादं गाळो कुळकुळीत पडतो आणि त्यांना समजा फटफटीत चांगली शनायासारखी पोरगी आणला तर काय म्हणणार बायका. हो बघितलं बरा बरा आणला नाही. त्या ऐकल्यावर बाजूशी गप्प असतात ती म्हणणार आणल्यानंतर काय झाला त्याला पड्यावाला पोर. म्हणजे कोण कोणाचा चांगला बघत नाही. आज बुवा लोक एक दुसऱ्याचा चांगला बघत नाही. एखाद्या
ते बघतात, पण भजनाच्या माध्यमातून आमच्या पंचरत्नांनी काय दिलं होतं की शिकवण द्यायचे, भजनाच्या माध्यमातून धडे घरी घेऊन जायला द्यायची नाही का. ही परंपरा जपली पाहिजे. एकदम मार्गदर्शनासाठी जोरदार टाळ्या. अतिशय म्हणजे ते 12 आत्मलिंगांचं एक उदाहरण दिले, जोरदार टाळ्या बुवासाठी होऊन जाते. असं भजनामध्ये सांगितलं गेलं पाहिजे. अतिशय सुंदर बुवा. तुम्ही सांगितलं पाची मोठं सारखी नसतात, तुम्ही वेगळा करणार, मी वेगळा करणार, मी करणार तर तुमका जमणार नाही, तुम्ही करणार तर माका जमणार नाही, बाकी काय तसं राग नाही ना. काय माताची घडी बिडी घालून घेतली अरेच त्या नाही नाच खोळा आणि गणपती खोळा खोळा उडाव खोळा. दोन वेळी मी मगाशी बसल्या आपला आशिया चषक जिंकला, त्या टीमसाठी लिहिलंय, या ठिकाणी सादर करतो. आशिया पण त्यांना पेपर कोणाचा दिलो तिलक वर्माचो नाही का. ही आपल्या इंडियाची खासियत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढायची ताकद इंडियामध्ये आहे. कारण बाजीप्रभू देशपांडे शेवटच्या रक्ताचा सरा पडेपर्यंत राजाला सांगितलं तुम्ही गडावर चला, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचून तोफेचा आवाज करत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. ही ताकद आहे इंडियामध्ये, ही ताकद आहे भारतामध्ये. म्हणून म्हणते बघा अभ्यास केला जन्माचा आणि पेपर आला वर्माचा. बुमरा मारा करी और करता, बुमरा मारा करी और करता. कुलदीप वेद घेई सीता, कुलदीप वेद घेई सीता.
भारतीय क्रिकेट टीमसाठी मंडळी जोरदार टाळ्या उलवले. निलेशजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मुलांनी सांगितलं की अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन आणि त्यामध्ये या आयोजन नियोजनामध्ये ज्यांचा हातभार आहे त्यांचे लाख लाख आभार मानले. अतिशय सुंदर आणि त्यामध्ये महिलांचा सुद्धा वाट आहे. महिलांचे सुद्धा हातभार आहे. कारण आपण जेव्हा डबलबारीला निघतो तेव्हा आपली मागाने सांगते जावा डबल बारीला तिथं पाठबळ आपल्या पाठीमागे असते. म्हणून खरोखर महिलांचा सुद्धा आदर केला पाहिजे. ही पोरगी बघा बारकी आता नामचे कोणची पुतणी महिला हो एवढीच पोरगी त्या दिवशी आपल्या मम्मीकडे गेली. मम्मीकडे मम्मी म्हणता मम्मी मम्मी परी उडते का ग. मम्मी म्हणते हो परी ती परी उडणार. मग म्हणता आपल्या शेजारची काकी का नाही उडवत. मम्मी म्हणते परी आणि शेजारच्या काकीचा संबंध काय. नाही म्हणता संबंध काय. काल तू मार्केटला गेली तेव्हा शेजारची काकी आपल्या घरात आलेली आणि पप्पा सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी माझी परी. होय का तुझं पप्पा आधी घरा घेऊन घे. तुझं पप्पाचा बघते नंतर त्या परीचं. म्हणजे लहान मुलांच्या पुढे काय करता नाही. लहान मुलं खरोखरच बरोबर लक्ष ठेवून असतात नाही का. आणि किती काय झालं तरी गोड मगाशी सांगितलं आणि शेजारी चष्मा बुवा असताना घरची कशा गावी आरची नाही का. तुम्ही सांगितलं ना चष्म्याचा काय आहे चष्म्यांना शेजारी दिसत नाही ह्या दिसत नाही. तुम्ही काय बघू केला तो मोडी माझी सध्या कशी आहे ती हिला 13 माळ्यावर काय नाही वहिलेली सगळं घेतलो हा 13 माळो. त्यामुळे शेजारी बिजारी कोण नाही. शेजारी ते काहीच ना तुमच्या मालाडला आणि म्हणता आमच्या मालाडला म्हणता मग काय पोरीवरती अत्याचार होत नाही. बातमी दाखवते उद्या लिहून या उद्या बातमी दाखवते म्हणून. आपला आपला नाही हा सगळा मुंबई आपलं आपलं कोकण आपला महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये अत्याचार नाही घडले पाहिजे. आणि ते राजकारण्यांना कशा सांगितलं होतं तुमका काय कोणी दिला नाही की काय कशावर ते त्यांच्या परीने करू देत नाही. एका घरात हे असून ते खैला जाणारे असून ते आपल्याला काय करू द्या. आपलं हरिनाम पक्ष आहे बुवा. आमचा नेता एकच पंढरीचा पांडुरंग. आपल्याला काय करताय 500 कोणी दिला वडापाव कोणी दिला आणि बिर्याणी कोणी दिला. तुमचा काय कोणी दिला नव्हता की का. आता लिहतात काय म्हणजे रात्रभर डबलबाजी करू द्या. नियम माहित आहे ना. आपण काय बोलूचा नाही आणि काय वाईट बोलत नाही तुमका. हो मी आता दिलंय तर ना तुम्ही 1.5 तास गजर केला त्यामुळे मी 2 तास करणार. मी तासाभरातच आटपणार. तसा टेन्शन माझा लिंक लागली नाही लागली विचार बघणार नाही. लिंक लागली नाही लिंक लागली नाही लिंक लागली नाही तोपर्यंत लिंक येईल नंदूच्या वर. नंदू बाकी बरोबर भाग घ्यायचा ना. आता त्या दिवशी मी डोंगरला कल्याणला ट्रेन रिटर्न मारली सगळ्याच्या वेळी आणि समोरच्या साईडला असं ते गृहस्थ बसलेलो टेन्शन मध्ये आणि माका म्हणता पवार बुवा म्हणतात तुमचं रहस्य काय आहे म्हणतात. तुम्ही सदांकता हसत असतात. कोण काय बोललं एखादं बुवा बोललं तरी हसतात. म्हणजे रहस्य काय आहे. म्हटलं रहस्य वगैरे काय नाही. संध्याकाळी माघारी ज्या काय बनवी त्या चांगला म्हणायचं. म्हटलं आनंदी आनंद राहता. यो कामावर गेलो कामावर संध्याकाळी घराकडे गेलो माघारी गहू वाढला वांग्याची भाजी आणि चपाती वाढला. एक तुकडं मोडला चपाती तो वांग्याची भाजी घेतला तोंडात घातला. त्यावर त्याला पॉवर पॉईंटची आठवण झाली. खाल्ल्याबरोबर माघारी म्हणता गेली 10 वर्ष म्हणता अशी भाजी घालत नव्हतं. 1 नंबर भाजी झाली आहे. 1 नंबर भाजी झाली आहे म्हणता. त्या माय मावणी सुद्धा नमस्कार आहे. माय मावणी सुद्धा कमरेला ओढणी बांधला आणि म्हणता मेलाय म्हणता तुमचं समुदाय काढून गेली 10 वर्षात. कधी साधा गुलाबाचा फुल नाही 5 रुपयाचं गजर नाही कधी प्रेमाचे 4 शब्द नाही आणि आज नेमका सिलेंडर संपला शेतांनीकडनं भाजी आणली ती तुमका गोड लागली. म्हणजे खय काय बोलून गोवा त्या समजू गोवा बाकी काय तसं विषय नाही. बाकी जमाना बदलत चाललाय आणि बदलत्या जमान्यानुसार चाललं पाहिजे. नामस्मरण सुद्धा आपलं त्या पद्धतीने चाललंय. या ठिकाणी या मंडळावरती 2 वेळी मगाची नेल्या त्या घेतो आणि याचा सुरू करतो. सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक उमेशजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा.
आणि खरोखर बऱ्याच भजनी बोलणं त्यांनी या हरिण भजनाच्या स्टेजवरती आमंत्रण दिलेलं आहे. आता आमच्या समोर येत म्हणजे आमचं पण काय टेन्शन घेऊ नका, मी बोलतोय. हा धरूनच जाणार त्याचा. हरी भजना